या संपूर्ण गर्दीला नियंत्रित करण्याचं मोठं आव्हान मुंबई पोलिसांसमोर विकासच्या जबाबदारीला कोलकाताला बोलायचे समाजाच्या पोरानं पुन्हा एकदा सांगतो शांत व्हा. तुम्ही खाली बसून येत मला संदेश देऊ द्या. दिवसभर बोलतो तुम्हाला, मग लोकांना बोलू द्या. तुम्ही कोणाला पोरा हे काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे, गप्प बरा गोंधळ घालतो बस कामान घालणार. हे काळ्या कपडे वगैरे तो पण तुम्ही जास्त पोपाटा करता. मी सांगतोय हे सगळ्यांना आता लक्षात घ्या. तुम्ही 5 जण खाली बसा. चला बस खाली, बस बस खाली नाही तर बाहेर चल. परत म्हणू नका इथं बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं. पुन्हा एकदा विचारतो, आवाज सगळ्याला येतोय का? आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं. तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झालं हे कोणी विसरू नका. नुसत्या गडबड गोंधळात समाजाचा वाटोळा करू नका. कोण काय सांगताय, कोणाचं काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्ष वाटोळं केलं हे काही मराठ्याने विसरू नका. एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी ताकद लावायची. आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं. त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आमरण उपोषण सुरू केलंय. आता तुमची काय जबाबदारी? उंबरच झाली हो, मला काही दिसणार पुढं. आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या. सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता, ए पोरा रे ऐक, गपचे बाईक गप. गपचूप उभा राह. सरकार आपलं ऐकत नव्हतं, आपल्याला सहकार्य करत नव्हतं. म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं.
आणि मुंबई जाम करायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण. आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय. मी काय बोलतोय लक्षात ठेवा. सरकारने सहकार्य केलंय, परवानगी दिली. त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं. पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय. पोलीस बांधव बोलायचे. इकडच्या आरडा करू नका. मला काहीतरी समाजाला माहिती द्यायच्या, तुम्ही आडू नका राहू. तुमच्यावर घेतली का जबाबदारी? परत एक सांगतो, पुढे जातीवर दगडफेक करायची नाही. जबाबदारी सगळ्यांनी घेतली ना. याच्या पुढचा तिसरा मुद्दा सांगतो. कुणी राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल, नीट ऐका, तो खोट्या बातम्या पसरेल. मुंबईत जायचं, आपल्याला मुंबईत जामच करायची, ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या, हवेवरच गाड्या लावायच्या, असं सांगल आणि त्याचा राजकीय उद्देश सारखं करून घेईल. कोणाचाही ऐकायचं नाही. जाम कवा करायची होती, आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस. आता सहकार्य केलं म्हणल्यावर आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करणं. पुन्हा एकदा सांगतो, सहकार्य नाही केलं सरकारनं, आपल्याला पुन्हा परवानगी वाढवून नाही दिली, पुन्हा तुम्हाला येता येतंय. मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातले सरकारनं सहकार्य नाही केलं, पुन्हा मराठी करोडोच्या संख्येनं मुंबईकडे येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार. त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा, आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर. शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची. आता तुम्ही सगळ्यांनी एक काम केलंय, इकडे येताना तुम्ही गाड्या रोडवर सोडल्या, तुम्ही इकडे आलात. इथल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची, पोलीस बांधव सांगतील त्या ग्राउंडवर नेऊन लावायची. म्हणजे कितीही लांब असू दे, एकही गाडी रोडवर आता कामा नाही. स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं. तुम्ही जी मुंबई जाम केलेला मराठ्याला 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे, जबाबदारी तुमची. आता मला बोलता येणार नाहीये उपोषणाला बसलो म्हणून. मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली, या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली. आपण आझाद मैदानाला येणार होतो, आपण आहोत. बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही, मराठी मांड्या घालून बसले. त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल. त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल, मान्य न्यायदेवता देईल. सरकारच्या हातात हे परवानगी देणं. सरकारकडे आपण अर्ज केलाय, वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाने आणखीन अर्ज आपण करू. एक महत्वाची माहिती द्यायची, आपण समाजाला
न्याय मिळवून देण्यासाठी इथं आलोय हे कोणी विसरू नका. नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळं करू नका. कोण काय सांगताय, कोणाचा काय म्हणणं आहे, ऐकून घ्यायचं शिका. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्षे वाटोळं केलं हे काही मराठ्याने विसरू नका. एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी लागू करून त्याची अंमलबजावणी करा. सातारा संस्थांचे गॅजेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे. ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होऊन मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो. आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही हा शब्द आहे माझा तुम्हाला. मी या समाजासाठी मैदानात येऊ, वीर मरण पत्करायला तयार आहे, पण हटायला तयार नाहीये. तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची. माझ्या मराठ्याचे मान खाली होईन असं एक काही इथले आंदोलक मराठ्यांनी वागायचं आहे. मोठं आपल्या जातीला करायचं, मोठं आपल्या लेकरा बाळाला आपल्याला करायचं. एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट धरी मला तिकडेच गाडी न्यायची, सरकारने सहकार्य नाही केल्यावर मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडेच जायचं. सरकार सहकार्य करतंय तर मग आपणही जायचं. दारू कुणी प्यायची नाही, दारू पिऊन गाड्या कुंकडं घालू नका. माया कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे. पुन्हा तो शब्द वापरतोय, माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही. मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही. पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराने उचलायचं नाही. माय बापा हो, सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. मी या समाजाला कुटुंब मानलंय. मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले, मी जर तुमच्या कुटुंबातला आहे, माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही, कारण मी तुमचा खाली पडू देत नाही. माझं कुटुंब त्याची उभी राखरांगोळी झाली तरी चालत, पण या समाजाचं मला वाटलं होऊ द्यायचं नाही. म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही, घाई गडबड गोंधळ करायचं नाही. जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर राहायचं आणि झोपायचं. मी जर आता मी आझाद मैदानला म्हणल्याच्या नंतर तुम्ही इथून 50 किलोमीटरवर बिनधास्त झोपा. तुम्ही म्हणायचं आपला पट्ट्या तिथं झोपलेला आहे, आम्हाला काय टेन्शन नाही. आणि अशी अवलाद आहे, मॅनेज होत नाही टेन्शन. शेवटी येऊन आलं तर मरण येईल, मी भोगायला तयार आहे. पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या, 5 रुपये रेल्वे यायचं, जायचं, संध्याकाळी रेटून जेवायचं आणि त्या गाडीत झोपायचं. कारण इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो. त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या. हे का बरोबर चाल, काही झालं माझ्या समाजाला किंमत द्या. पुन्हा एकदा सांगतो, समाजाने खूप विश्वासानं आपल्याला 500 किलोमीटर पाठवलंय. आमच्या लेकराला विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय, गडबड, गाड्या हलवायच्या नाही.
सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहे, बरोबर का? पुढे आपले बेलगडी साहेब पुढे अधिकृत आहेत ना, अधिकृत पार्किंग घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला काही ताल यायची गरज नाही. तुला पोलीस बांधव सुद्धा गाडीचं रक्षण करतील. मुंबईकराला त्रास झाला पाहिजे, जबाबदारी आपली. महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वेला जरी आले 5 मिनिटाच्या अंतरावर आझाद नाही झाले, आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग तिथंच जवळ कुठे असेल 5-5 किलोमीटरवर, 10-20 किलोमीटरवर नाही झालं तर 30 किलोमीटरवर बस का आपण 20 मिनिट 2 किलोमीटर अरे बाबा साहेब आणि त्याच्यापेक्षा लांब धरतो. बरे वास हा अरे वास झोपा नाही तर सकाळी आहो जमान ना. काय जण वास झोपा सकाळी निघाले तिकडे रेटून खाल्लं ते. फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही. मला आता मी उपोषण सुरू झालं तर आला, मला बोलणं सुद्धा चालत नाही, पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा. या समाजाला आडमोठे समजू नये. आपलं काम होतं, सरकारने सहकार्य नाही केलं आणि या बाजार दाखवले मराठ्याच्या पोरांनी. आता त्यांनी सहकार्य केला. आता आपण पूर्ण मुंबई 1 ते 2 घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे, असा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या. आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साईड पुढे, पोलिस म्हणले पाहिजे त्याला पहिले मी बाजून घेमत होतो तर तेच उभा करून तिकडे गेला, आणि आता पार्किंग करतो साहेब पुढे. इतकं सहकार्य करायचं. सरकार आडमुठे शिरल्यावर मग पुढचा भाऊ आपण काय करायचं ते तर केस तुम्ही काय मी आहे ना. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यांनी शांततेत यायचं जायचं. ज्यांना गावाकडे जायचं 29ला वाटा लावायला होते त्यांनी वापस जा. काय आणखी वार्षिकशीची आम्ही असं कळालं फोनवर. तिकडेच हे पोट्या गेली 10-5 लाख लोक तिकडेच राहिले. ज्यांना वापस जायचं ते वापस जा. स्वराला आलेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाहीत. काय हरकत नाही, काय हरकत नाही, ओके, काय हरकत नाही. मान्य केलं तुमचं, ओके. आता फक्त तुम्ही मी सांगितलेलं मान्य करायचंय. मी सांगाल शब्दाच्या पुढे जायचं नाही, तर समाजात वाटलं होईल. गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड्या आहे, बिनधास्त ग्राउंडवर लावून द्यायच्या खुशाल पसरायचं तिकडे. हा चल आता मी उपोषणाला बसतो. सरकारला एक शेवटची विनंती करतो. मायबाप सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या मरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या. हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार. नसता मंगळापासून आणखीन करोडो मराठी इकडे येणारच. 2 आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे. इथं करोडो लोक घेऊन आले म्हणजे माझ्यात बोलत नाहीये. मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे. मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे, आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मला जळगे घेऊन चाटत नाही. मी याच ठिकाणी उपोषण करून नेलो किंवा तुम्ही मला जेवणावरून जरी टाकलं, मी जेवण सगळं जेवण आम्हाला उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गोळा टाकल्याशिवाय आता हटणार नाही. म्हणून सगळ्या मागणीची अंमलबजावणी करावी. तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणं याच्यापेक्षा काही सांगू शकत नाही. आणि पोराला पुन्हा एकदा सांगतो, एकाही पोलिसाचा आता फोन आला नाही पाहिजे, कारण मला फोनावर बोलता येत नाही. मी आता उपोषणाला बसणार, तब्येत खराब होणार. म्हणून आज समाज चिंतेत उपोषणाला बसल्यामुळे महाराष्ट्रातला सगळे महाराष्ट्रात मराठीची लाट उसळली उपोषणाला बसल्यामुळे. म्हणून तुम्ही सगळेजण काळजी घ्या. सगळ्यांनी आता पहिल्या गाड्या लावा घेऊ. आपण आपल्या ठोकाला 2 घंट्यात पूर्ण मुंबई जाम झालेली मोकळी झाली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि पुन्हा येऊन बसायचं तर बसा, पण आता मात्र तुम्ही सगळेजण आपण आपल्या गाड्या पाहायला काढू.
ते सांगते तिथे नेऊन लावा. तिथून आपण एसटीने येऊ, नाहीतर येऊ. धन्यवाद. जय शिवराय. उपोषण सुरू झालं. तर पुढील 2 तासात मुंबई रिकामी करा असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा कार्यकर्त्यांना केलेले आहे. काही आंदोलकांनी वाशीत मुक्कामी थांबा असं देखील मनोज जरांगे म्हणालेले आहेत. वाशिम